विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार। ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण दिशा ह्या टॉपिकवरचे बेसिक कन्सेप्ट सगळ्या पाहिल्या होत्या। आता ह्याच्यावरचे असंख्य उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत, खूप उदाहरणं सोडवायची आहेत आणि ह्या उदाहरणाचा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याच्यावरचा मार्क मिळणारच आहे। जे 2 किंवा 3 मार्क जे असतात ते हमखास मिळणार आहेत। त्याच्यामुळं या ठिकाणी जेवढे उदाहरणं होतील त्या प्रत्येक उदाहरणाचा सराव करा। आणखी अशा पद्धतीचे उदाहरण तुम्ही शोधा आणि ते शोधून नक्कीच आणखीच घरी तुम्ही सराव करू शकता। अतिशय महत्त्वाचं असणार हे लेक्चर। पहा, आपण पहिलं उदाहरण पाहू। काय पहा, पहिलं उदाहरण बघा। सुमित हा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे। प्रश्न वाचायच तुम्ही। सुमित हा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे। काही वेळानं तो 180 अंश कोनात, पहा 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला। काही वेळानं तो 225 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल हे आपल्याला शोधायचे। त्यासाठी दिशा कशा पद्धतीने आहेत हे आपण एकदा माहित करून घेऊ। पहा, इथं दिशा कशा असतात हे तुम्हाला माहिती आहे। पहा, इथं पूर्व दिशा असते उजव्या हाताला, डाव्या हाताला कोणती असते? पश्चिम असते। त्याच्यानंतर खालच्या भागाला दक्षिण असते, फायनल आहे दक्षिण, आणि वर असते उत्तर। ह्या दिशा तुम्हाला माहित झाल्या। त्याच्यानंतर ह्याच्या मध्ये काही दिशा असतात। मध्ये कोणती असते? आग्नेय। कोणती असते? आग्नेय। आग्नेय मध्ये असते। इथं कोणती असते? आई म्हणजे काय? ईशान्य। इकडे ईशान्य असते आणि इथं कोणती असते? वायव्य असते आणि इथं आहे कोणती? नैऋत्य असते। हे दिशा एकदा क्लिअर झाल्या की उदाहरण अतिशय सोपं। तुम्ही ट्राय करा, थोडा उदाहरण सोडवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला सुटणारच आहे हे उदाहरण। अतिशय सोपं असणार हे उदाहरण बघा। पहा, सुमित हा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे। त्याचं तोंड कुठे बघा सुमितचं? सध्या सुमितचं तोंड कुठे आहे? पश्चिमेकडे। पश्चिमेकडे तोंड आहे, पश्चिम दिशा ह्या बाजूला आहे, म्हणजे सुमित इथं उभा आहे, सुमितचं तोंड ह्या बाजूला आहे, पश्चिम दिशा। क्लिअर? त्याच्यानंतर काही वेळानं तो किती? 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, 180 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने। हे आपलं घड्याळ, इथं 12 आहे, इथं 6, इथं 3, इथं 9। घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे ह्या दिशेने, घड्याळाच्या काट्या दिशेने म्हणजे ह्या डायरेक्शनने तो किती वळलाय? 180 अंश। म्हणजे ह्याचं तोंड ह्या बाजूला आहे तर डायरेक्ट 180 अंश म्हणजे डायरेक्ट तोंड कोणत्या बाजूला होणार आहे? ह्या बाजूला। कारण हे अँगल हा कोण किती असतो? 180 अंश। इथपर्यंत लक्षात आलं असतं। त्याच्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा तो किती अंशात वळलाय? 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने। पहा, 45 वळलाय, उलटी दिशा। उलटी दिशा म्हणजे वरच्या डायरेक्शनने। मग वरच्या डायरेक्शनने पहा, ह्या डायरेक्शनने किती वळलाय? 45। आपण शिकलो की 45 म्हणजे इथं अशा पद्धतीने हा कोण असतो? कितीचा असतो? 45। इथपर्यंतही झालं। घड्याळाच्या काट्याच्या 45 कोणात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला। परत तो काही वेळाने किती वळला? 225। पण कसा? घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने। उलटी दिशा म्हणजेच कोणती? ह्या डायरेक्शननेच वळलाय। पण किती? 225। हा कोण कितीचा आहे बघा। पहा, ह्या अँगलने आपल्याला 225 म्हणजेच काय हे लक्षात आलं पाहिजे। 225 म्हणजे काय? 180 आणि 45 म्हणजेच किती होतंय? पहा, 225 होत आहे। मग 180 म्हणजे डायरेक्ट सरळ डायरेक्शन, हे असा रेषी जोडतील कोण तयार होतो। मग हा कोण कितीच झाला? इथून इथपर्यंत वळला म्हणजे 180 क्लिअर झालं। परत आणखी मला किती? 45। 45 म्हणजे हा कोण इथून इथपर्यंत झाला 45 म्हणजेच 225 इथपर्यंत आलं।
मग त्याचं तोंड ह्या दिशेला झालं. त्याच्यानंतर घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? त्याचं तोंड बघा खालच्या दिशेला आहे. तोंड असं असेल तर उजवा हात कोणत्या बाजूला असेल? बघा हे बा असं खाली ह्या दिशेला. उजवा हात कोणत्या बाजूला? ह्या बाजूला. उजवा हात कोणत्या बाजूला? ह्या बाजूला असेल. ही दिशा कोणती सांगा? हे डायरेक्शन, हे दिशा म्हणजे इकडची दिशा कोणती? पश्चिम. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? पश्चिम झालं. पण अतिशय सोपं असणार उदाहरण, ह्याचं उत्तर आपण शोधलंय. उत्तर काय आहे? पश्चिम दिशा. नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच पाहू. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सोडवण्याचा अगोदर प्रयत्न करा, तुमच्यासाठी वेळ देतोय. सोडवायचं आणि या ठिकाणी कोणता पर्याय आहे तो आपण कमेंटमध्ये टाकायचा. फास्ट तुमच्यासाठी प्रश्न आहे, कमेंटमध्ये टाका एकदम फास्ट. कमेंटमध्ये त्याचं उत्तर हवंय. पाहूत कुणाचं उत्तर अगोदर येत आहे. पाहूत आपण. चला पहा कमेंटमध्ये तुमचं उत्तर आवश्यक आहे मला. पहा इथं काय सांगितलंय? अमित, मिलिंद, महेश, रमेश हे चौघेजण काय करतायत? कॅरम खेळत बसलाय. महेश व मिलिंद जोडीदार आहे. जोडीदार कोण आहेत? पहा महेश आणि मिलिंद हे जोडीदार आहेत. झालं. महेश आणि मिलिंद जोडीदार आहेत म्हणजे एकमेकांसमोर असतील, हे क्लिअर झालं. महेशचं तोंड कुठे? बघा हे महेशचं तोंड उत्तरेस आहे. आता आपण फिगर काढूत अगोदर. कॅरम कसा असतो पहा. महेश पहा कॅरम आपला आहे. कॅरम बोर्ड काढला आपण. महेशचं तोंड कुठं आहे? उत्तरेस. महेशचं तोंड उत्तरेस. पण उत्तर दिशा कुठं असते तुम्हाला माहिती आहे? उत्तर दिशा कुठं असते? वर उत्तर असते, खाली असते दक्षिण असते, आणि ह्या बाजूला पूर्व असते, आणि इथं कोणती असते? पश्चिम असते. हे एकदा माहित पाहिजे. मग महेशचं तोंड उत्तरेस आहे. उत्तरेस तोंड असण्यासाठी महेश ह्या बाजूला बसला तर त्याचं तोंड वर असेल. म्हणजे महेश कुठं बसला? इथं आहे महेश इथपर्यंत. आणि महेशचा जोडीदार कोण आहे? बघा महेशचा जोडीदार मिलिंद. मिलिंद ह्या ठिकाणी असेल. हे लक्षात आलं. मिलिंद आणि महेशच्या जागा फायनल झाल्या. मिलिंद आणि महेशच्या जागा फायनल झाल्या. आता पुढचं वाचायचं एक एक स्टेप बाय स्टेप. रमेश हा महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही. पा महेश रमेश हा महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही. नाही शब्द आहे. रमेश कोणत्या बाजूला नाही? महेशच्या उजव्या बाजूला बसलेला नाही. म्हणजे रमेश महेशच्या कोणत्या बाजूला असेल? डाव्या बाजूला असेल. कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला असेल. मग हे महेशचं तोंड वर आहे. महेशची डावी बाजू सांगा कोणती? महेशची डावी बाजू कोणती आहे? महेशची डावी बाजू ही डावी, ही उजवी. म्हणजे मग रमेश ह्या ठिकाणी बसणार. रमेश इथं बसणार. आणि रमेशचा जोडीदार कोण आहे? पहा रमेशचा जोडीदार कोण आहे? बघा मिलिंद आणि महेश तर गेले. रमेशचा जोडीदार कोण आहे? अमित. आणि आता प्रश्न काय विचारला त्याच्यावर? अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे? मग अमित इथं बसलाय म्हणजे अमितचं थोबाड इकडे असेल. अमितचं तोंड ह्या दिशेला असेल. आणि ही दिशा म्हणजेच कोणती दिशा आहे? पूर्व दिशा आहे. बघा म्हणून ह्याचं उत्तर काय झालं? पूर्व. हे ह्या प्रश्नाचं फायनल आन्सर असेल. पाहूत बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये उत्तर दिलंय. आपण चेक करू कुणाचं बरोबर आहे कुणाचं नाही. ओके क्लिअर. हा प्रश्न समजला असेल. व्यवस्थित बारकाईने तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहे. घड्याळात 3 वाजले असताना. बघा काय? घड्याळात 3 वाजले असताना तास काटा कोणती दिशा दाखवतोय? नैऋत्य दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवील हे आपल्याला काढायचं आहे. आपण एक छोटस घड्याळ काढूत लगेच. ओके हे घड्याळ काढा. पहा हे घड्याळ काढा. इथं 12, इथं आहेत किती? 6, इथं किती आहे? 3, आणि इथं आहे 9. हे आपण घड्याळ काढतोय. पहा घड्याळ काढतोय. अगोदर आपण घड्याळ काढतोय लक्षात द्या.
पहा आपण प्रश्न पाहतो तिसरा, घड्याळात किती वाजले? 3 वाजले असताना तास काटा कोणती दिशा दाखवत आहे? नैऋत्य दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत आहे? पहा इथं आपला हा काय आहे? 3 वाजलेत म्हणजे हा आपला तास काटा. हा कोणता काटा आहे आपला? मिनिट काटा. पहा 3 वाजलेत म्हणजे सध्या इथं आहे, पण त्यांनी काय सांगितलंय? तास काटा कोणती दिशा दाखवत आहे? नैऋत्य दिशा दाखवत आहे. मग नैऋत्य दिशा कुठं आहे हे आपल्याला अगोदर पाहायचंय. पहा नैऋत्य दिशा कुठं आहे? ह्या ठिकाणी कोणती दिशा आहे हे तुम्हाला माहित आहे. पहा इथं कोणती दिशा आहे? पूर्व दिशा. इथं काय? पश्चिम आहे. इथं उत्तर आहे. इथं दक्षिण आहे. इथं आई म्हणजे इथं या ठिकाणी आग्नेय आहे. इथं ई म्हणजे ईशान्य आहे. इथं आहे वायव्य आणि इथं आहे काय? नैऋत्य दिशा आहे. हे पहा त्यांनी काय सांगितलंय? घड्याळात 3 वाजलेले असताना तास काटा कोणती दिशा दाखवतोय? नैऋत्य दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती? पहा इथं 3 वाजले असताना हा तास काटा 3 वर असेल आणि हा काटा कुठं असेल? 12 वर असेल. पण हा तास काटा कोणती दिशा दाखवतोय सांगितलंय त्यांनी? तास काटा कोणती दिशा दाखवतोय सांगितलंय? ही नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा म्हणजे कोणती? इथं आल्या. पहा इथं पहा तास काटा इथं काय कोणती दिशा दाखवतोय? नैऋत्य दिशा दाखवतोय. म्हणजे तास काटा माझा ह्या डायरेक्शन असेल. तास काटा ह्या डायरेक्शनला असेल. कुठं? इथं येईल तास काटा. पहा तास काटा इथं येईल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत असेल तर आता बघा इथं किती ना आपण पुढे आलोय. सध्या काटा कुठं होता? तास काटा या ठिकाणी होता. इथून इथं आलो. पहा एक टप्पा, एक पहा इथून इथं एक टप्पा, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 टप्प्याने पुढं कोणता काटा ढकललाय? तास काटा. तास काटा इथून कुठं आलाय? इथं 1, 2 आणि 3 टप्प्यावर आलाय. मग मिनिट काटा सुद्धा 3 टप्प्यानेच पुढे येईल. मिनिट काटा सध्या इथं आहे तर किती टप्प्याने पुढे येईल? 3 टप्प्याने. म्हणजे मिनिट काटा 1, इथं 2 आणि इथं येईल. मिनिट काटा इथं येईल आणि ही दिशा म्हणजे कोणती दिशा सांगा? पटक्याच उत्तर हवंय. ही दिशा म्हणजे कोणती दिशा? आग्नेय दिशा. कोणती दिशा? आग्नेय. मग याचं फायनल आन्सर काय झालं? आग्नेय झालं. पहा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच पाहू. पहा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे लगेच. पहा मुलांनो, चौथा आणि 5वा क्वेश्चन हे आपल्या डायग्रामवर आहे. चौथा आणि 5वा क्वेश्चन हा डायग्राम आहे. पहा काय दिलंय ह्याच्यात. पहा ह्याच्यावर आकृतीचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. एकूण किती वेळा डावीकडे वळावे लागते हे शोधायचं. एकूण डावीकडे आपण किती ह्या ठिकाणी किती वेळा वळलो आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? काढायचंय. पाहू डावीकडे किती वेळा वळावे लागलं. तुम्हाला माहिती डावीकडे वळणे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे डावीकडे वळणे म्हणजेच हे घड्याळ आहे आपलं. हे काय? 12. हे किती? 6. हे 3 आणि हे काय? 9. ह्या दिशेने असं वळणं. पहा म्हणजेच काय? ह्या डायरेक्शनने वळणं. ह्या डायरेक्शनने वळणं. पहा हा पेन ह्या डायरेक्शनने वळणं म्हणजेच काय? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे वळणं. मग काय? एकूण किती वेळा डावीकडे वळावे लागते? ए पासून सुरुवात केली किती वेळा डावीकडे वळावं लागतं. पहा सध्या या ठिकाणी असं आलं, ह्या दिशेला वळलो. हे दिशा म्हणजेच कोणती? घड्याच्या काट्याची. ही डावी आहे का? नाही. ही दिशा कोणती आहे? ही उजवी दिशा आहे. इथं कुठं कोणत्या बाजूने वळलोय? उजवी बाजू. ओके. इथं उजवी बाजू वळलो. इथं गेलो. पहा इथून परत ही दिशा सुद्धा इथं सुद्धा कोणती आहे? उजवीच आहे. परत अशा पद्धतीने या ठिकाणी गेलो आणि परत इथं मात्र ही दिशा कोणती आहे? डावी दिशा आहे. ही कोणती आहे? डावी. परत इथून पहा असं उलट इथं सुद्धा कोणती दिशा आहे? ही कोणती दिशा आहे? डावी दिशा आहे. म्हणजे इथं डावी आली, इथं सुद्धा काय आली? डावी. परत इथून अशा पद्धतीने ह्या उलट दिशेने ही सुद्धा कोणतं डायरेक्शन आलं? डावीच आलं. परत असं या ठिकाणी अशा पद्धतीने ही डायरेक्शन काय आली? उजवी डायरेक्शन. इथं कोणतं आलं? उजवी. परत इथून परत घड्याळाच्या काट्या दिशेने म्हणजे हे डायरेक्शन उजवं आलं. परत या ठिकाणी इथं सुद्धा कोणतं डायरेक्शन आलं? उजवं आलं. परत इथं गेल्यानंतर पहा उलट दिशेने म्हणजे हे डायरेक्शन कोणतं आलं? डावे आलं. परत इथं सुद्धा काय? डावी आणि इथं सुद्धा काय आले? डावे डायरेक्शन आलं. पहा परत ह्या बाजूला काय आलं? डावे डायरेक्शन आलं आणि शेवटी इथे येऊन आपण काय झालं? स्टॉप झालो. मग आता एकूण किती वेळा डावीकडे वळावं लागलं शोध घ्या. डावीकडं
इथं पहा इथून ए पासून सुरू केलं, ही उजवी उजवी, इथं मात्र काय डावी, ही डावी, एक डावी झालं. 2 नंबर ह्या ठिकाणी 2, इथं 3, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर 3 झालं, 3 नंतर हे काय 4, हे 5 झालं का, हे 6 आणि हे काय 7 वेळा. एकूण डावीकडे किती वेळा वळावं लागलं, 7 वेळा वळावं लागलं. इथे लक्षात, डावीकडे 7 वेळा. आता पाहू पुढचा क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय, प्रवासादरम्यान किती वेळा तोंड पूर्वेकडे येते. पूर्वेकडे किती वेळा तोंड येत आहे. आपलं जे थोबाड आहे, तोंड आहे, ते पूर्वेकडे किती वेळा येते हे शोधायचे. तोंड पूर्वेकडे किती वेळा, पूर्व दिशा कोणती हे माहित पाहिजे अगोदर. ही दिशा आहे कोणती, हे डायरेक्शन म्हणजे काय पूर्व. इकडं तोंड किती वेळा येत आहे हेच आपल्याला चेक करायचं. ए पासून निघाला, ए पासून निघाला, ही दिशा कोणती, इकडं पहा, इकडं पूर्व, ही कोणती असते पश्चिम. पूर्व दिशा ह्याच डायरेक्शन पूर्व असते. मग पहा ए पासून निघाला, ही दिशा काय पूर्वेकडे नाहीये, हे नाही, ही आली पूर्व दिशा. इथं डायरेक्शन म्हणजे काय पूर्व. त्याच्या ह्या तोंड इकडं सांगितलंय पूर्व दिशा. परत पहा इथं पूर्व दिशा नाहीये, पूर्व दिशा फक्त इथं आहे. एक वेळेस, किती वेळ झाली पूर्व दिशा, एक वेळेस झाली. त्याच्यानंतर इथं नाही, ही दिशा पश्चिम, पहा ही दक्षिण, इथं सुद्धा नाही, इथं पहा इकडं वळलो म्हणजे ही दिशा काय झाली पूर्व. 2 झाले. त्याच्यानंतर परत परत पूर्व दिशा, ह्या बाजूला तोंड पहा, ह्या बाजूला तोंड आपलं कुठं येत आहे, इथं येत आहे. मग 3 वेळा पूर्वेकडं किती वेळा तोंड होईल, तर आपलं उत्तर असेल 3 वेळा. येते लक्षात. आपण एकूण 5 क्वेश्चन पाहिलेत. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा. अतिशय सुंदर असणारे क्वेश्चन आहेत, एकदम सोपे आहेत, अभ्यास केला सोपे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत. आपल्याला खूप क्वेश्चन पाहिजेत असे. पहा 6 नंबरचा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन एकदा पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 6 काय आहे पहा. अभिजित हा पूर्वेकडे किती किलोमीटर गेला, 10. आता ही दिशा तुम्हाला माहीतच पाहिजे. हे पहा, ही दिशा पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण आणि हे उत्तर, हे पाठ पाहिजे. इथं कोणती आग्नेय, ह्यामध्ये काय ई म्हणजे ईशान्य, इथं काय वायव्य आणि इथं काय नैऋत्य. हे माहीत असले की ह्याच्यावरचे प्रश्न आरामशीर सुटतात. पहा अभिजित पूर्वेकडे गेला, अभिजित ह्या ठिकाणी बघा, अभिजित पूर्वेकडे किती गेला, 10 किलोमीटर. पाहूत आपण, अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. पूर्व दिशा या बाजूला आहे. अभिजित पूर्वेकडे किती गेलाय, 10 किलोमीटर. परत डावीकडे वळून तो 4. डावीकडे वळणे म्हणजेच घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे ही उजवीकडे वळणे, आणि डावीकडे म्हणजे वरच्या दिशेने, म्हणजे वरच्या दिशेने वळून किती गेला, 4. इथं गेला, किती आला तो 4. प्रवास केला व त्या ठिकाणापासून त्याने आग्नेयेकडे 5 गेला. आता पहा आग्नेय, इथून आग्नेय दिशा कोणती पहा, इथून आग्नेय दिशा कोणती, ह्या डायरेक्शन. आग्नेयेकडे किती गेला बघा, आग्नेयेकडे किती गेला तो 5 गेला. आग्नेयेकडे किती गेला, 5 गेला. 5 किलोमीटर प्रवास केला. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल बघा, मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल हे आपल्याला शोधायचंय. मूळ स्थानापासून पहा, मग इथं जाऊन तो स्टॉप झाला. तो त्याची सुरुवात इथून होते आणि तो गेला ह्या ठिकाणी, म्हणजे हे अंतर, ह्या ठिकाणी तो जाऊन थांबला. मग आता हे अंतर 5, हे 4, तर पायथागोरस थेरम नुसार हे अंतर किती झालं, 3. कारण पायथागोरसचं प्रमेयच माहित, त्रिकुट आहे. हे किती आहे, हे 4 असेल, हे 5 असेल, हे किती 3. मग ह्या ए ठिकाणापासून हे अंतर किती असेल बघा, किती असेल, 10 अधिक 3 बरोबर 13. 13 अंतरावर असेल. किती असेल, 13. पर्याय क्रमांक 2 लॉक करून आपण. पर्याय क्रमांक 2, 13 किलोमीटर. पहा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, 7 नंबरचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे व्यवस्थित बारकाईने पहा. उमेश त्याच्या घराच्या उत्तरेला 2 किलोमीटर गेला. आता परत दिशाच आलंच, परत दिशाच्या गोष्टी तुम्हाला समजायच्या ह्यासाठी मी प्रत्येक वेळा काढतोय. पूर्व, इथं पश्चिम, इथं दक्षिण आणि इथं काय रे उत्तर. इथं कोणती दिशा असते, आग्नेय. पहा इथं कोणती, ई म्हणजे ईशान्य, ह्या दिशेने काय वायव्य आणि इथं काय नैऋत्य. हे माहीत पाहिजे, क्लिअर.
हे माहीत असेल तर तुम्हाला सगळे प्रश्न सुटले जातात. सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला फक्त हे माहीत असेल तर येऊ शकतं. उमेश त्याच्या घराच्या उत्तरेला 2 किलोमीटर गेला. बघा उमेश इथे आहे. उमेश घराच्या उत्तरेला, उत्तर दिशा वरच आहे, वर किती गेला बघा 2 किलोमीटर. वर किती किलोमीटर गेला 2 किलोमीटर. तेथून तो उजवीकडे वळून 6 गेला. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा, उजवीकडे म्हणजे ह्या दिशेने. उजवीकडे वळून तो किती गेला 6 गेला. उजवीकडे वळून तो 6 किलोमीटर, तेथून उजवीकडे वळून तो 6 किलोमीटर अंतरावरील त्याच्या कार्यालयात गेला. इथं त्याचं कार्यालय, इथं काय त्याचं कार्यालय, इथं काय कार्यालय बघा. तेथून डावीकडे वळून तो 6 गेला. डावीकडे म्हणजेच काय, घड्याळाच्या काट्याच्या उलट म्हणजे वरच्या दिशेला. इथं डावीकडे वळून किती गेला 6 किलोमीटर अंतरावर एका बागेत गेला. कुठे गेला, बागेत गेला. त्याच्या घरापासून किती दूर व कोणत्या दिशेस आहे हे आपल्याला काढायचे. प्रश्न अतिशय सोपा. पहा फिगर काढली आपण. फिगर काढल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावर थोडा विशेष लक्ष द्यायचं बघा. मग तो कुठे इथून निघालाय, ह्या ठिकाणी तो होता आणि इथं जाऊन काय झालाय, ह्या बागेत गेलाय. आणि मग हे अंतर किती हे शोधायचंय. अंतर शोधायचंय, त्याच्यानंतर ते दिशा कोणती हे शोधायचंय. मग एक ठिकाणाहून तो कुठे गेला, इथं. ही दिशा कोणती आहे सांगा. ही दिशा पा इथून ह्या बाजूची दिशा म्हणजे कोणती, ईशान्य. ईशान्य दिशा तर फायनल झाली. ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही आपली फायनल झाली. पण अंतरही विचारलं, पर्याय लगेच तुम्हाला सांग सापडेल. हे ईशान्य आहे पण अंतर काढायला सांगितलंय. अंतर कसं काढायचं हे आपल्याला शिकायचं. नाही तर पर्याय क्रमांक 3 लॉक लगेच होतोय, कारण ईशान्य एकच पर्याय आहे. पण आपल्याला आणखी अंतर शोधायचं आहे. मग अंतर शोधायचं असेल तर काय, इथून अशा पद्धतीने आपण काय टाकूत, हा पहा हे असं जोडलं, हे जोडलं, हा काटकोन त्रिकोण तयार झाला. पहा हे 2 अंतर आहे, तर हे किती झालं 2. थोडं बघा, हे अंतर एकूण किती आहे 6, इथपर्यंत 6 आणि हे 2 म्हणजे हा इथं असा काटकोन त्रिकोण तयार झाला. कोणता काटकोन त्रिकोण तयार झाला. हे पूर्ण अंतर किती झालं 8. हे 6 आणि 2 किती 8. त्याच्यानंतर हे अंतर किती आहे 6, तर हे सुद्धा किती आहे 6. मग पहा आता तुम्हाला हे अंतर काढायचंय. हे 6 हे 8 असेल तर हे किती असेल, हा त्याचा काय झाला कर्ण झाला. आणि तुमच्याकडं एक प्रमेय आहे पायथागोरस, कर्ण वर्ग बरोबर कर्ण काढायचंय. म्हणजे ह्याचा वर्ग 6चा वर्ग अधिक कुणाचा वर्ग 8चा वर्ग. 6चा वर्ग किती 36, 8चा वर्ग किती 64, बेरीज आली 100. कर्ण वर्ग बरोबर 100, तर कर्ण बरोबर किती आलं 10 आलं. वर्गमूळ घेतलं तर बघा अंतर किती आलं, हे अंतर 10 आहे. पहा 10 किलोमीटर आणि ईशान्य हे आपलं फायनल आन्सर झालंय. लॉक करून टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न बघा कसा आहे. पुढचा प्रश्न वाचून घ्या. एकदा आपल्याला सुटतंय का बघा. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, पाहून घ्या, तुम्ही सोडवा. बरेच उदाहरण आपल्याला पाहिजे, सोडवा तुम्ही. परत आपल्याला दिशाच्या गोष्टी माहीत पाहिजे. आशिष हा उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. आशिषचं तोंड कुठे आहे सध्या उत्तर दिशेला. पहा आशिषचं तोंड उत्तर दिशेला आहे. आता आपल्याला हे सगळं दिशा पाठ झाल्या, मग आता काय प्रत्येक वेळा काढायची गरज नाही. आशिष उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. तो प्रतिघटवित दिशेने, घटवित का प्रतिघटवित दिशेने किती अंशात वळतोय 135. 135 म्हणजेच काय 90 अधिक काय 45 म्हणजेच काय 135. हे लक्षात ठेवा. त्याचं तोंड उत्तरेला आहे. प्रतिघटित म्हणजे ह्या डायरेक्शन आहे. कोणत्या ह्या डायरेक्शन मग असं तोंड आहे तर तो हिता आला. हे किती कोण झाला, ह्या कोणाचं माप आहे 90. पण आणखी तो किती 90 नाही 135 गेला. 90 अधिक 45 म्हणजे त्याचं तोंड झालं ह्या दिशेला. सध्या येथे लक्षात उत्तरेला सुरुवातीला तोंड होतं. उत्तरेला तो प्रतिघटवित किती कोणातून आला 135. मग इथून इथं आला 90 आणि हे किती 45 आणि हे 90 म्हणजे किती झालं 135. कोणातून वळला. पुन्हा 45 कोणामध्ये तो घटवित दिशेने वळला. 45 वळला पण दिशा कोणती घटवित. परत तो रिटर्न कुठे गेला, परत तो रिटर्न इथं आला. पहा कुठं आला
इथं आला, रिटर्न इथं आला, रिटर्न इथून इथं 45 पहा, परत 45 कोण इथं आला. शेवटी पुन्हा तो 135 अंश मध्ये प्रतिघटवीत वळला. हिता आलाय पण परत तो 135 अंश कसा प्रतिघटवित, घड्याळाच्या काट्याच्या उलट, म्हणजे हेच डायरेक्शन. 100 किती 35, 135 म्हणलं की 90 अधिक किती 90 अधिक 45 म्हणजेच 100 किती झाले 35. मग हिता आहे तर त्याचं तोंड हिता आलं म्हणजे तो 90 दिसा, आणि हिथून आणखी 45 म्हणजे ह्या दिशेला त्याचं फायनल तोंड झालं. आणि ही दिशा म्हणजेच कोणती दिशा असते तुम्हाला माहिती आहे, ही दिशा म्हणजेच कोणती असते, आग्नेय दिशा असते. मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला झालं असेल बघा, आग्नेय दिशेस असेल. फायनल आन्सर शोध घ्या. पर्याय क्रमांक 4 लॉक करतो. पर्याय क्रमांक किती आहे 4, हे त्याचा आन्सर आहे बघा. आणखी बघा अतिशय सोपे सोपे उदाहरण आहे, आपल्याला सगळ्या प्रकारची उदाहरणं घ्यायची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, वाचून घ्या एकदा, तुमच्यासाठी वेळ देतोय, तुमच्यासाठी वेळ देतोय बघा, वाचून घ्या पटपट पटपट. पहा, समीर एका ठिकाणापासून पूर्वेकडे किती गेला 6 किलोमीटर चालला. परत आपल्याला दिशेच्या गोष्टी माहित पाहिजेत. पहा, इथं काय पूर्व, ह्या ठिकाणी पश्चिम, इथं दक्षिण, इथं काय उत्तर, हे झालं. त्याच्यानंतर मध्ये काय असतं आग्नेय असतं, इथं काय ईशान्य असतं, आणि ह्या ठिकाणी वायव्य, आणि इथं काय नैऋत्य असतं. हे तुम्हाला माहित आहे, हे रिपीट सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर बघा, समीर एका ठिकाणापासून पूर्वेकडे किती गेला 6, इथून पूर्वेकडे किती गेला 6 गेला. पूर्वेकडे 6 किलोमीटर चालल्यावर उजवीकडे वळला. उजवी म्हणजे कोणतीच्या, घड्याळाच्या काटा दिशेने, घड्याळाच्या काटा दिशा म्हणजे ह्या दिशेने. किती गेला तो 4 गेला. ह्या दिशेने किती आला 4 आला. पहा, पुन्हा उजवीकडे, पहा उजवीकडे वळून पुन्हा 4 किलोमीटर चालला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून तो किती गेला 2च आलाय. पहा इथं किती आलाय 2 आला. इथपर्यंत लक्षात आलं. 2 किलोमीटर चालल्यावर परत उजवीकडे वळून तो किती गेला 1 किलोमीटर, हे 1 अंतर. हे किती अंतर 1. त्यानंतर डावीकडे वळला. डावीकडे वळला म्हणजेच उलट ह्या डायरेक्शनने, डावीकडे वळून तो किती आलाय 8 आलाय. किती आलाय, डावीकडे वळून तो 8 किलोमीटर चालत गेला. शेवटी उत्तरेकडे वळून तो उत्तरेकडे वळला आणि किती गेला 3 आला. या ठिकाणी किती आला 3 किलोमीटर जाऊन थांबला. उत्तरेकडे वळून किती किलोमीटर जाऊन थांबला 3 किलोमीटर जाऊन थांबला. नंतर उजवीकडे वळून तो कुठं वळलाय, उजवीकडे वळून 45 अंश कोनात वळून 5 किलोमीटर गेला. उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ह्या इकडे वळला, 45 अंश इकडे वळला, आणि तो किती गेला 5 किलोमीटर गेला. तर तो आरंभ स्थानापासून कोणत्या दिशेस असेल बघा. मग ही वरची दिशा इकडे गेला, ही दिशा कोणती असेल त्याचा शोध घ्या. आरंभ स्थानापासून तो कोणत्या दिशेला असेल, उत्तर दिशेला असेल. फायनल सगळ्या गोष्टी तुम्ही जर काढल्या तर 100% ही दिशा कोणती असेल, उत्तर असेल. आता आपण आणखी एक क्वेश्चन पाहणार, लास्ट क्वेश्चन पाहू. त्याच्यानंतर आणखी बरेच क्वेश्चन आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहिजे. पहा, हा क्वेश्चन तुषारचं तोंड ईशान्य. परत आपल्याला दिशाच्याच गोष्टी माहित पाहिजे. इथं काय पूर्व, हे पश्चिम. हे परत मी का लिहितोय, परत लिहिण्याचं कारणच का, तर तुम्हाला ते लक्षात यावं. इकडं आग्नेय, आई म्हणजे काय ईशान्य, इथं काय वायव्य, आणि इथं काय रे दिशा कोणती नैऋत्य. हे परत लिहितोय रिपीट. पहा, तुषारचं तोंड ईशान्य दिशेस होते. तुषारचं तोंड कोणत्या दिशेचे, ईशान्य. ईशान्य बघा, ईशान्य दिशा कोणती, ही दिशा ईशान्य. तुषारचं तोंड इकडे आहे सध्या, तुषारचं तोंड त्या ठिकाणी आहे. तो डावीकडे 135 अंश कोनात वळला. डावीकडे वळला म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग असं वळला, मग 135 वळला. किती वळला 135. मग तुम्हाला एक माहित आहे 135 म्हणजेच काय असतं, कसं असतं. पहा, इथं माप 90 पण हे माप 45 असतं. किती आहे 45. हे 45 म्हणजे तो ह्या बाजूला आला म्हणजे किती झाला 45. पण 135 म्हणजे काय 90 अधिक 45 म्हणजे हे 45 आणि इथून इथं आला
म्हणजे इकडं तोंड झालं म्हणजे तो किती झाला, पूर्ण कोण किती झाला, 135 झाला. पहा, तोंड अगोदर ईशान्येला होते, त्याच्यानंतर 135 कोणात वळला आणि त्यानं काय केलं बघा, शीर्षासन केलं. पहा, 135 अंश वळला आणि त्यानं शीर्षासन केलं म्हणजे इथं तो डोक्यावर उभा राहिला. इकडं तोंड होतं, त्याचं तोंड कुठे सध्या, त्याचं तोंड आहे ह्या बाजूस म्हणजे पश्चिमेस आहे. कोणती, पश्चिमेस आहे. त्याचं तोंड सध्या कोणतं आहे, पश्चिमेस. शीर्षासन केला म्हणजे त्याने अशा पद्धतीने तोंड केलं की डोक्यावर तो उभा राहिला, डोकं खाली केलं की त्याचं तोंड ह्या दिशेला होणार आहे. आणि ही दिशा कोणती आहे सांगा, ही दिशा कोणती आहे, पूर्व आहे. बघा मग समोर दिशा कोणती असेल, पूर्व असेल. पर्याय क्रमांक 1 लॉक होत आहे. अशा पद्धतीने आपण आज बरेच उदाहरणं पाहिले. ह्याच्यावर आणखी बरेच उदाहरणं पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिजेत. तर आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. आपण आज इथंच थांबतोय आणि सर्वांना बाय. नेक्स्ट लेक्चर मात्र अवश्य पहा, ह्याच्यामध्ये आणखी उदाहरणं आपण पाहणार.